आणखीन एक अनाउन्समेंट करतोय की जी वाहनं आहेत रस्त्याजवळ उभी केलेली जो समोर रस्ता आहे त्यांनी आपली वाहनं बाजूला करायची आहेत. जी चारचाकी गाड्या आहेत फोर व्हीलर्स त्यांना येताना थोडासा व्यत्यय होतोय. ज्यांनी कोणी आपल्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत रस्त्यावर त्यांनी बाजूला करायच्या आहेत विनंती. हॅलो 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 चेक हॅलो. थोड्याच वेळात आपण पुढच्या सामन्याकडे सुद्धा वळणार आहोत. काही पारितोषिके जी आली होती अभिनव वेलवले संघासाठी सुद्धा ती सुद्धा आपण सुपूर्द केलेली आहेत. तर वळतोय खेळपट्टीकडे मित्रांनो. इथे दुसऱ्या सामन्याची सुरुवात सुद्धा झाली आहे. पूर्वार्धाचा खेळ सुद्धा सुरू झाला आहे. पहिलं सत्र सुरू झालं आहे आणि पहिलं षटक सुद्धा सुरू झालं आहे. पाहायला जर गेलं तर विरोधी संघ मैदानात आपण पाहतोय श्रीधर बोपी पुरस्कृत कुळस्वामिनी 11 बेलोशी विपक्ष. दुसऱ्या बाजूला संघ आहे हर्षद 11 सिद्दीक स्पोर्ट्स श्री गणेश बोरपाडा. नाणेफेकीचा कौल ज्यावेळी झाला होता त्यावेळी आपण पाहिलं होतं की संघाचा कर्णधार भूषण पवार यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं गेलं होतं बोरपाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आणि आमंत्रण स्वीकारून जी सलामीची जोडी मैदानात आली होती एका बाजूला दीपेश घरत मॅन फ्रॉम वेलवली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपल्या घरच्याच संघातून खेळताना केदार भगत. या स्पर्धेचे स्कोरर ज्यांचं आपल्या संपूर्ण विभागात मोठं नाव आहे असे आदरणीय धरणे गुरुजी यांच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते त्या माहितीला अनुसरून मी काही स्कोरबोर्ड सुद्धा सांगू इच्छितोय. सुरुवातीचे 3 चेंडू पूर्ण झालेत. तर तुम्ही पूर्वसूचना देतोय की टायमिंग आम्ही लावलेलं आहे. तुमचा निर्धारित टाईममध्ये जर सुरुवातीची 4 षटकं जर पूर्ण झाली नाही तर एक एक्स्ट्रा फिल्डर आतमध्ये बोलवला जाईल किंवा अतिरिक्त पेनल्टी सुद्धा दिली जाईल. बॅट्समनने त्वरित जायचं आहे. कुठेही खेळ जो आहे हा थांबवायचा नाही स्पीडअप करायचा आहे आणि 12वा खेळाडू पाठवायचा आहे. बॅटिंग करणारा संघ बोरपाडा संघ अन्यथा तुम्हाला सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. श्री गणेश बोरपाडा. नवीन आलेला फलंदाज ऋषी तुरे मला वाटते नॉन डाऊन पोझिशनवर बॅटिंग करण्यासाठी आलाय. दोनही घरचे फलंदाज आहेत अर्थात संघाचं नाव आहे श्री गणेश बोरपाडा. बोरपाडा गावचे हे आधारस्तंभ बाइंडिंग फॅक्टर ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतो असे दोनही खेळाडू. एका बाजूला आपण पाहते नॉन स्ट्रायकर एंडला केदार भगत जो सलामीला आला होता आणि त्याच्या समेत नुकताच खेळपट्टीवर उतरलेला फलंदाज दीपेश घरत बाद झाल्यानंतर जो फलंदाज आलाय ऋषी तुरे. इथे पाहतोय चेंडू उडवलाय नाव देखाना ताव आणि चेंडूवर घातला घाव. चेंडू पाठवलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषे बाहेर. जबरदस्त षटकार. संघाच्या डावाची सुरुवातीच्या 3 चेंडूवर एक हुकमी एका ज्याला आपण म्हणू शकतो दीपेश घरत हा बाद झाल्यानंतर काहीसा डाव जो आहे हा गडबडला होता. परंतु नंतरचे जे 2 चेंडू होते तिथे चौकार आणि षटकार जमा करून आपण पाहतोय ऋषीने थोडासा मोमेंटम जो आहे बोरपाडा संघाच्या बाजूने केला. इथे सुंदर फटका इनसाइड आउट पद्धतीने वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू हलक्या हाताने ढकलला गेलाय. चेंडू अडवला जाईल फेकला जाईल तत्पूर्वी स्ट्राईक एंड चेंज केला जातोय. एका धावेने धावसंख्येत भर मात्र होईल परंतु मी जसं म्हटलं की स्ट्राईक एंड चेंज केला जातोय परंतु षटक संपलंय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण ऋषीलाच पाहणार आहोत. पहिल्या षटकाची घोषणा होईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक पूर्ण होईल आणि धावसंख्या पाहायला मिळते 1 बाद 11. इथे लाईटची गरज आहे. वायरमॅननी जर असतील तर इथे यायचं आहे. कॉम्बॉक्स पाशी यायचं आहे. उदयजी आदरणीय उदयजी तिठे जेथे कुठे असाल त्यांनी कॉम्बॉक्सपाशी यायचं आहे. इथे स्कोररना थोडीशी लाईटची आवश्यकता आहे. मी विनंती करेन उदयजी कुठे असाल त्यांनी त्वरित यायचं आहे. अप्रतिम मैदान आपण पाहतोय. NSC खानाचं भव्य दिव्य असं मैदान चे
नवतरुण खानाव मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ खानावच्या वतीने सज्ज केलं आहे. ग्रीनरी पूर्ण मैदानात आपण पाहतोय. सुंदर अशी खेळपट्टी, सुंदर अशी आउटफील्ड. संपूर्ण श्रेय आपण देऊया आदरणीय जितेंद्रजी गोंधळी साहेबांना, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या पाठिंब्याने हे मैदान अतिशय सुंदररित्या बनवलं गेलं. आणि ही 4 पर्व जी आहेत त्यातील तिसरं पर्व मी म्हणेन हे या मैदानावर GPLचं खेळवलं जात आहे. वळतोय खेळपट्टीकडे जिथे षटक क्रमांक 2 नुकताच सुरू झाले. पहिला चेंडू होता. पंचांनी या चेंडूवर आक्षेप मात्र नोंदवला आहे. स्वैर घोषित केले या चेंडूला. जायचं होतं वाशीला परंतु पोहोचलं काशीला आणि एका धावेची काशी मात्र केली आहे गोलंदाज निकेत घरत यांनी. पहिल्या ओव्हरची समाप्ती नक्कीच चांगली केली होती. त्याचं श्रेय आपण देऊया ऋषीला. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण ऋषीलाच पाहूयात. तर निकेतच्या माध्यमातून चेंडू आलाय. फुलरलेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू इनसाइड आउट पद्धतीने वाईडिक्स लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टोलावला गेला. यावेळी सुद्धा धाव फलकावर एकच धाव जी आहे ही ॲड केली जाते आणि या इनिंगमध्ये माझ्या मते पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर येईल बोरपाडा संघाचा बाइंडिंग फॅक्टर केदार भगत. नाईटच्या ज्या स्पर्धा होतात तिथे आपण पाहतो की बोरपाडा संघ बऱ्याचदा बक्षीसपात्र होतो. तिथे केदारचं योगदान खूप मोठं असतं आणि इथे यावेळी सुद्धा नाईटचा अर्थात रजनी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आडे हाते उलट्या हाताने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. तेवढंच मी कौतुक करेन गोलंदाज निकेतचं सुद्धा, ज्या पद्धतीने वेगामध्ये बदल केला, गतीमध्ये बदल केला. फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून खऱ्या अर्थाने वंचित ठेवलं. याचं प्रमुख कारण होतं की गती बदल. आधीच प्री डिटरमाइंड शॉट खेळायचा होता केदारला. त्याने ठरवलं होतं की या चेंडूवर मी उलट्या हाताने आता रिव्हर्सचा अटेम्प्ट करेन, परंतु प्रयत्न फसला. चेंडू जातोय निर्धाव. वळतोय पुढच्या चेंडूकडे. इथे बघा कटर पद्धतीची गोलंदाजी. सुरेख चेंडू. इन स्विंग आउट स्विंग या दोन्ही पद्धतीचे चेंडू टाकण्यात माहीर असणारा हा गोलंदाज आहे निकेत घरत, मॅन फ्रॉम वेलवली. यावेळी आपण पाहतोय की बेलोशी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. GPL पर्व 4 आणि या पर्वाचा दुसरा सामना. पहिला डाव, दुसरं षटक. यावेळी बॅटच्या खालोखाल आलेला चेंडू हवेत तरंगलेला आहे, परंतु या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. इथे आपण पाहतोय सुंदर चेंडू, चांगला कमबॅक. याला म्हणतो कमबॅक. यावेळी सुद्धा हलकीशी गती आहे जी आहे ही कमी केली होती. जर तुम्ही फलंदाजाला थोडेसे अतिरिक्त वेग द्याल तर त्यावेळी त्याला चेंडू खेळणं, बॅटवर खेळणं, टाईम करणं सोपं जात असतं आणि ते मागच्या चेंडूवर आपण पाहिलं. तदनंतरचा चेंडू हलका गतीमध्ये बदल, हलकासा कटर पद्धतीचा चेंडू होता. षटकातील पुढील चेंडू. इथे सुद्धा आपण पाहतोय प्री डिटरमाइंड उलट्या हाताने चेंडू खेळलाय. लगा तो आवाज नाही तो बरबाद. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. DJ सिद्धू आणि DJ हितेश यांच्या माध्यमातून ही सुंदर गाणी वाजवलेली आहेत, वाजवली जात आहेत. जर पाहायला गेलं तर गाण्याचे बोलवते हाय दम नायकम, कुणाला घाबरत नाही, वन साइड हिरो आहे. आणि खऱ्या अर्थानं जर केदार भगत विषयी जर म्हटलं तर वन साइड हिरो, वन मॅन शो करण्यासाठी प्रसिद्ध असणारा असा हा फलंदाज, ज्याच्या माध्यमातून मागच्या चेंडूवर जो षटकार आला होता पॉईंटच्या वरून 6 धावा या चेंडूवर जमा झाल्या आणि या 6 धावांच्या मदतीनं 1 बाद 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असा स्कोअर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं नाव आहे हर्षद 11 सिद्दीक स्पोर्ट्स श्री गणेश बोरपाडा. तर पॉवर प्लेचा खेळ पूर्ण झाला आहे. मी आणखीन एक पूर्वसूचना देतोय. 3 षटकं ज्यावेळी पूर्ण होतील त्यावेळीच पाणी जे आहे, ड्रिंक्स ब्रेक जो आहे हा ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक जाहीर केला जाईल, याची दोनही संघांना सूचना देतोय.
आणखीन एक सूचना देतोय, आता जे 2 सामने झाले त्यात आपण एकच पॅव्हलियन जो आहे हा ठरवला होता कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूचा, जिथे एका बाजूला विरोधी संघ जो आहे हा एका बाजूला होता आणि दुसरा विरोधी संघ दुसऱ्या बाजूला होता. तर यापुढील होणारा जो सामना आहे त्याच्यासाठी आपण 2 पॅव्हलियन देणार आहोत. आपण कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूचा जो खेळाडू कक्ष आहे तिथे एका संघाने उपस्थित राहायचं आहे आणि कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे तिथे दुसऱ्या संघाने जायचं आहे. अर्थात एकत्रित दोन्ही संघांनी राहायचं नाही आहे. दोनही संघांनी 2 वेगवेगळ्या कॉम्बॉक्समध्ये ओके 2 वेगवेगळ्या खेळाडू कक्षामध्ये राहायचं आहे. वळतोय खेळपट्टीकडे, इथे ओव्हरपिच लेनचा चेंडू आहे. गावकरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जवळपास झेलबाद होऊ शकला असता फलंदाज, परंतु चेंडू जाते सीमारेषेबाहेर. 1 बाउन्स, चौकार. पुन्हा एकदा नियमावली सांगतोय, ज्यावेळी टॉस होईल आणि टॉस जो संघ जिंकेल त्यांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो अर्थात कावकॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जो खेळाडू कक्ष आहे तिथे जायचं आहे आणि टॉस हरणारा संघ जो असेल हा डाव्या बाजूला जाईल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे, उर्वरित सर्व संघांनी. वळूया पुढच्या चेंडूकडे. फुलरलेनचा चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पकडला झेल, संपवला खेळ. तोडण्याचा प्रयत्न असताना निकेत गरत याच्या हातामध्ये सहजरित्या झेल देऊन ऋषीने मात्र तंबूचा आश्रय पकडलाय. तंबूच्या आश्रयाला गेलाय फलंदाज ऋषी. दुसरा हादरा बसतोय. धावसंख्या झाली आहे 29, अर्थात 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अनुजच्या षटकातील हा पुढील चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जो आहे बाउंड्री लाईनच्या आसपास अडवला जातोय. चेंडूची फेक केली जाईल. तत्पूर्वी धाव फलकावर एक धाव जी आहे ही ऍड केली जाते. स्ट्राईक अँड चेंज केला जातोय. 2 प्रमुख फलंदाज, एक 1 डाऊनचा बॅट्समन ऋषी, त्याच्या आधी सलामीला आलेला दीपेश मात्र बाद झाला. तिसरा षटक सुरू आहे. अर्थात तिसऱ्या षटकाच्या नंतर ठरल्याप्रमाणे जी नियमावली आहे ड्रिंक्स ब्रेक्स घेतला जाईल. यावेळी मात्र सर्व सामने जे आहेत हे अंडर लाईट्स खेळवले जातील. रजनीचा खेळ असेल, रात्रीचा खेळ चालेल जसं आपण म्हणतो, तो खेळ मात्र होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण 10 सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीचे 4 सामने संपल्यानंतर विनर विपक्ष विनर असे सामने, त्यानंतर लुझर विरुद्ध लुझर असे काही सामने आपण पाहणार आहोत. तर कशा पद्धतीने खेळ रंगेल हे सर्व सांगण्यासाठी आम्ही समालोचक, माझ्या समवेत निलेशजी पाटील, मी स्वतः प्रोफेसर के सज्ज होतोय. वळतोय पुढच्या चेंडूकडे. अनुजाच्या माध्यमातून ब्लॉक लेनचा चेंडू होता. जोरदार अपील, परंतु पंच तसे मस झालेले नाही आहेत. नाबाद घोषित केले बॅट्समन केदार भगत याला. केदारकडून नक्कीच अपेक्षा असतील, कारण मागच्या सामन्यात जर पाहायला गेलं निरजी तर 52 धावा जवळपास उभारल्या होत्या अभिनव वेलवली संघाने आणि त्या अपुऱ्या पडल्या. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला, परंतु तरी सुद्धा त्या धावा अपुऱ्या पडल्या. तर इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीचा फटका. चेंडू अडवला जातोय डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये. अलॉंग द कार्पेट चेंडू गेला होता. 2 बाउन्स 3 बाउन्स पद्धतीने चेंडू निकेतने पुन्हा एकदा अडवला आणि फेकेपर्यंत एक धाव फलकावर ऍड झाली. तर मी सांगत होतो की पहिल्या डावामध्ये 52 धावा होत्या धरणे सर. तर यावेळी बोरपाडा संघ पहिल्या इनिंगमध्ये किती धावा उभारणार हा एक मोठा प्रश्न ज्याला आपण म्हणतो त्यांच्या समोर उभारलेला असेल, की किती धावा डिफेंडेबल असतील, किती धावा विरोधी संघाला चेसेबल होऊ शकतात. पुढील चेंडू यावेळी सुरेख चेंडू अनुजचा, परंतु हलकासा दिशेमध्ये भरकटताना स्टंपच्या जवळपास नजीक जो आहे हा चेंडू झुकला होता. त्यामुळे पंचांनी जसं आपण पाहिलं की हलकीशी दिशा भरकटताना गोलंदाजाला पाहिलं आणि त्याला अनुसरून जमिनीला 2ही हात समांतर केले आणि या चेंडूला अवांतर घोषित केलं. अवांतर स्वरूपाची ही एक धाव. धरणे सर मला सांगतील. 32 धावा धावफलकावर असताना यावेळी एक मोठा फटका आलाय. चेंडूला उडवलंय लॉंग ऑफच्या क्षेत्रावरून सीमारेषे बाहेर. सुंदर अप्रतिम षटकार.
ओव्हर पिच लेंथ आणि ब्लॉक लेंथ याच्या मधोमध चेंडू होता, परंतु चेंडूला आपण पाहिलं राजनं कन्वर्ट केलं, हा फटका बनवला, सजवला आणि लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी पाठवलं. ओव्हर संपली का, षटक संपलं तर ड्रिंक्स ब्रेक जो आहे हा घेतला जाईल, पाणी पाठवायचं आहे आणि 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दोनही संघांनी जास्त वेळ तुम्हाला दिला जाणार नाही आहे. आपलं जे टायमिंग लावलं गेलं आहे त्या टायमिंगमध्येच हा डाव संपला पाहिजे. हॅलो, धन्यवाद के. तत्पूर्वी मी विनंती करतोय, पुढील होणारा जो सामना आहे त्या सामन्यासाठी युगांश योगेश गुजर पुरस्कृत सिद्धिविनायक कुणे विपक्ष MC फायटर काटमदेव वणवली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण कृपया टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे युगांश योगेश गुजर पुरस्कृत सिद्धिविनायक कुणे विपक्ष MC फायटर वणवली. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. थँक्यू निलेशजी. तर दोनही संघांनी इथे उपस्थित राहायचं आहे आणि मध्यंतरानंतर पहिल्या डावाची 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत, परंतु त्वरितच दोनही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सपाशी यायचं आहे. तत्पूर्वी मी चालू सामन्याचा थोडासा आढावा देतोय. पहिल्या इनिंगची 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. या 3 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर 38 धावा धावफलकावर ॲड झालेल्या आहेत किंवा आतापर्यंत 38 धावांवर खेळतोय बोरपाडा संघ. हॅलो, तत्पूर्वी मी विनंती करेन प्रसाद शिंदे घोटोडे यांना, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपले शुभहस्ते आपण नाणेफेक करायची आहे. चालू असलेला सामना मैदानात आपण पाहतोय कुलस्वामिनी 11 बेलोशी विपक्ष सिद्दीक 11 श्री गणेश बोरपाडा. अर्थात कुलस्वामिनी 11 संघाचे संघमालक आहेत श्रीधर भोपी, तर आपण पाहतोय श्री गणेश बोरपाडा संघाचे संघमालक हर्षद पाटील आणि प्रल्हाद पाटील. दोनही युवा नेतृत्व म्हटलं तरी चालेल, युवा कार्यकर्ते प्रल्हाद असोत किंवा हर्षद असोत आणि त्यांच्या विरोधी संघ आहे आदरणीय श्रीधरजी भोपी साहेबांचा. तर चांगली लढत सुरू आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. इथे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन मनीष माने आपण पाहतोय खेळपट्टीवर सज्ज होत असताना पहिला चेंडूसुद्धा झाला आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव जमा केली जाते. स्ट्राईक रेट पुन्हा एकदा राजकडे दिला जातोय. स्वतः संघाचा कर्णधार आहे राज, ज्याच्याकडे संघमालक हर्षद असोत किंवा प्रल्हाद यांनी संघाची धुरा मात्र दिलेली आहे. जर पाहायला गेलं निलेशजी तर मागच्या वर्षी हा उपविजेता संघ होता बोरपाडा संघ, जिथे कर्णधार होता गौरव पाटील. तर जो आपल्या संघाचा मागच्या वर्षीचा ग्राफ आहे किंवा संघाने जे काही मी म्हणेन मागच्या वर्षी प्रगती केली होती, बक्षीस मिळवलं होतं, तर त्याला अनुसरून यावर्षीसुद्धा खेळ व्हावा अशी संघ मालकांची पुन्हा एकदा अपेक्षा असेल आणि त्या अपेक्षाची पूर्तता जी आहे ही पुन्हा दारमदार जी आहे जबाबदारी संघाचा कर्णधार जो आहे हा राजकडे असणार, यात मात्र शंका नाही आहे. वळतोय पुढच्या चेंडूकडे. ऑन द मार्क मनीष, ऑन स्ट्राईक राज, आउटसाइड ऑफ स्टंप, ओव्हर पिच लेनचा हलकासा चेंडू उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज राज बॅक टू द पॅव्हेलियन. आधीच्या षटकामध्ये राजने एक सुंदर षटकार आपल्या नावे केला होता, परंतु तदनंतर राजची खेळी जी आहे हे संपवण्याचं काम केलं एक द्रुतगती गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज मॅन फ्रॉम मल्याण मनीष माने यांनी. आउटसाइड ऑफ स्टंप मी जसं म्हटलं ओव्हर पिच लेनचा चेंडू, परंतु चेंडू जो आहे हलकासा ब्लॉक लेनचा सुद्धा होता. चेंडू जो आहे बॅटच्या खालोखाल खऱ्या अर्थाने आला नव्हता, मिस टाईम फटका झाला आणि 38च्या रिजनच्या आसपास जो आहे हा झेल टिपला गेला, अर्थात पकडला झेल आणि राजचा संपवला खेळ. चांगली सुरुवात झाली मनीष माने यांच्या माध्यमातून. पहिलं षटक सुद्धा तेवढंच सुंदर हाताळलं होतं, मात्र 11 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर खर्चित झाल्या असतील तर ते षटक चांगलंच असतं निलेशजी खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं. वळतोय पुढच्या चेंडूकडे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु वाईड लाईनला चाटून जाणारा हा चेंडू आहे. पंचांनी गोलंदाजाला वैध ठरवलंय. चेंडू वैध आहे, निर्धाव चेंडू आहे. जबरदस्त बॉलिंग, जो टप्पा अपेक्षित होता त्या टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते.
पुन्हा एकदा सेम टू सेम चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. सेम टू सेम चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळी सुद्धा तोच परिणाम. जर पाहायला गेलं तर अभिजितच्या रेंजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय चेंडूला आणि त्यात यश मात्र गाठलंय गोलंदाज मनीष यांनी. कारण अभिजितचा फेवरेट झोन जर आपण पाहायला गेलं तर डीप मिड विकेटच्या वरून जे नवतरुण खाना नाव आहे, जो स्क्रीन आहे LED स्क्रीन, तिथे तो मोठे मोठे षटकार ठोकताना आपण या मैदानावर त्याला पाहिलंय आणि त्याच्या स्ट्रॉंग झोन पासून दूर ठेवतोय चेंडू मनीष. आणि यावेळी आणखीन एक सुंदर चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी. सातत्याने 3 ते 4 चेंडू निर्धाव टाकण्याची किमिया जी आहे ही मनीष माने यांनी केले आणि त्यांच्याकडे खूप त्यांच्या नावे पराक्रम आहेत. एका ओव्हरमध्ये त्यांनी 4 विकेट सुद्धा घेतले होते. एक असा मोठा पराक्रम त्यांच्या नावे आहे आणि त्याला अनुसरून गोलंदाजी होते, यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा आउटसाईड ऑफ स्टंप. यावेळी पंच खऱ्या अर्थाने नाराज होतील आणि ठीक आहे, नाराज झालेले आहेत. जमिनीला दोनही हात समांतर करून या चेंडूला अवैध घोषित केलंय. अवांतर स्वरूपाची आणखीन एक धाव फलकावर ऍड होईल, धावा होतील. 3-40. या षटकातील पुढील चेंडू जबरदस्त चेंडू, आउट स्विंगर पद्धतीचा चेंडू होता, लेग कटर पद्धतीचा चेंडू होता. डाव्या हाताने बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनसाठी चेंडू जातोय निर्धाव आणि या ओव्हरमध्ये मात्र आणि मात्र 2च धावा खर्च झाल्यात आणि या 2 धावांमध्ये एक वाईड स्वरूपाची धाव, अवांतर स्वरूपाची धाव श्रेय देऊया संपूर्ण मनीष माने यांना. कारण 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं बोरपाडा संघ आगेकूच करत होता, फ्रंट फुटवर होता म्हटलं तरी चालेल. 38 धावा 3 ओव्हरमध्ये आल्या होत्या. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असताना जर पाहायला गेलं तर किमान 20 ते 25 धावा ज्या आहेत ह्या जमा करण्याचा मनसुबा असताना 4थ्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्ची झाल्यात. यावेळी मात्र फिल्डिंग करणारा संघ श्रीधर बोपी पुरस्कृत कुळस्वामी 11 बेलोशी थोडासा वरचढ दिसतोय, आपली बाजू मजबूत दाखवतोय, या सामन्यावर आपला प्रभाव दाखवतोय, रसिक प्रेक्षकांना प्रभावित करतोय. धावा झाल्यात 3-40. ते येणारं षटक अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक. 4 ते 5 षटकांचे सामने जर पाहिले तर सर्वचा सर्व प्रत्येक ओव्हर जी आहे ही हाणामारीची असते, स्लॉग ओव्हर असते. परंतु त्यातल्या त्यात शेवटच्या ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा इरादा जो आहे हा फलंदाजाचा असतो. अजूनही सलामीला आलेला केदार खेळपट्टीवर स्थिरावलेला आपण पाहतोय. तर केदारच्या माध्यमातून मोठा फटका येणार का? परंतु पहिला चेंडू इन स्विंग पद्धतीचा, कटर डिलिव्हरी, चेंडू बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला वळसा घेतो. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, थोडीशी खराब परिस्थिती. संघाचं नाव आहे श्री गणेश बोरपाडा. इथे फुल टॉस चेंडू, इथे चेंडूला हवेत पाठवलंय, काव कॉर्नरच्या वरून सीमारेषे बाहेर मोठा फटका येतोय, षटकार. थँक्यू. जेवढा जबरदस्त फटका आहे तेवढाच जबरदस्त सॉन्ग आहे. नाद करायचा नाही, ग्रामीण प्रीमियर लीगचा. आणि हे गाणं ज्यांच्या समुद्र वाणीतून गायलं गेले अशा निलेशजी कार्लेकर यांच्या पत्नी, तर यांच्या सुंदर आवाजात आपण हे गाणं ऐकलं. मी निलेशजी कार्लेकर यांना धन्यवाद देतोय आणि वळतोय चालू सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या पुढील चेंडूकडे, जिथे गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे आदेश. स्ट्राईक एंड सांभाळतोय अर्थात केदार भगत. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू चांगला होता, ब्लॉक लेनचा चेंडू होता. कर्णधार भूषणच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावेल आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाईल केदार भगत.
ऑफ द मॅच. काय चेंडू होता, अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. चेंडू वाईड लाईनला पकडून टाकला होता, परंतु चेंडू आतल्या बाजूला वळला. ही एक नॅचरल ॲबिलिटी आहे, नैसर्गिक खेळ आहे आदेशचा. आतल्या बाजूला चेंडू वळवण्याची जी किमया आहे ती त्याने मात्र मागच्या चेंडूवर करून दाखवली आहे. पुढचा चेंडू इथे बघा, आउट स्विंग बद्दलचा चेंडू. काय करायचं, बॅट्समन करणार तर काय करणार, कुठल्या चेंडू खेळणार, कुठल्या बाजूने चेंडू खेळणार. बॅट आणि बॉलचा अजिबात संपर्क होत नाही आहे. सलगचे पुन्हा एकदा 2 चेंडू निर्धाव, 3 चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू, यावेळी बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालंय. परफेक्ट कनेक्शन नाही म्हणता येणार, तरी सुद्धा चेंडू जातो अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सुंदर चौकार. सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करताना हर्षद 11 सिद्दीक स्पोर्ट्स श्री गणेश बोरपाडा या संघाने 5 षटकांचा खेळ ज्यावेळी पूर्ण झाला त्यावेळी 4 बाद 50, 50 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स हा स्कोअर बोर्ड मात्र गाठला आहे. तर येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असेल. संघाचं नाव असेल श्री श्रीधर भोपी पुरस्कृत कुळस्वामिनी 11 बेलोशी. धन्यवाद के. तत्पूर्वी मी विनंती करतोय, पुढील होणारा जो सामना आहे युगांश योगेश गुजर पुरस्कृत श्री सिद्धिविनायक कुणे विपक्ष MC फायटर्स काटमदेव वनवली या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, आपण कृपया लगेचच टॉस बॉक्सकडे यायचं आहे. त्याचबरोबर मी प्रसाद शिंदे घोटोडे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं सिद्दीक 11 श्री गणेश बोरपाडा या संघाने 50 धावा केल्या, तर जिंकण्यासाठी 5 षटकं 51 धावांची गरज असणार आहे. कुलस्वामिनी 11 बेलोशी संघाला अर्थात श्रीधर भोपी पुरस्कृत हा संघ आहे. पाहूया 5 षटकं जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. हॅलो, तत्पूर्वी मी नाणेफेकीकडे वळतोय जिथे दोनही विरोधी संघाचे कर्णधार आपण पाहतोय. एका बाजूला MG फायटर्स काटमदेव वनवली संघाचा कर्णधार संकेत पाटील आणि दुसऱ्या बाजूला युगांश योगेश गुजर पुरस्कृत श्री सिद्धिविनायक कुणे संघाचा कर्णधार विघ्नेश पाटील. दोनही संघाच्या कर्णधारांनी त्वरित नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सपाशी यायचं आहे. तसेच कॅमेरामॅनला विनंती असेल की त्यांनी टॉस बॉक्सपाशी कॅमेरा वळवायचा आहे. जर इथे आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रसादजी शिंदे यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक जी आहे ही करवली जाते. हुच कॉल? MG फायटर्स वनवली आणि सिद्धिविनायक कुणे. हुच कॉल? तर विघ्नेश पाटील याच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. मान्यवरांच्या ते नाणेफेक केली गेली आणि अर्थात हेड बोललं गेलं होतं विघ्नेश पाटील याच्या माध्यमातून आणि नाणेफेकीचा विजेता ठरतोय कुमार युगांश योगेश गुजर श्री सिद्धिविनायक कुणे हा संघ. मी मान्यवरांना पहिल्यांदा मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय, धन्यवाद. आणि वळतोय टॉस बॉक्सचा विजेता कर्णधार विघ्नेश याच्याकडे की तुमचा डिसिजन का असेल. लिंक करू. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते. ठरल्याप्रमाणे आपण पाहतो नाणेफेक जिंकल्यानंतर जसं निर्णय जो आहे हा क्षेत्ररक्षणाचा असतो त्याचं प्रमुख कारण सांगायचं आहे आणि आयोजनाबद्दल थोडेसे 2 शब्द बोलायचे आहेत. आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि बॉलिंगच्या बद्दल 50 ते 55 पर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू. जर पाहायला गेलं तर टॉस जिंकणाऱ्या संघाने म्हटलंय की आम्ही विरोधी संघाला 55 धावांपर्यंत रोखू, परंतु त्याच्या विरोधी जर पाहायला गेलं वनवली संघाचा कर्णधार संकेतकडनं मी 2 शब्द ऐकू इच्छितोय की त्यांचं प्लॅनिंग का असेल आणि या वर्षीचं आयोजनाबद्दल आणि मागचे जे 2 सामने झाले त्याबद्दल सुद्धा सांगायचं आहे.
आयोजनाबद्दल आणि जे 2 सामने पाहिलेत तर त्याला अनुसरून कशा पद्धतीचा खेळ सुरू आहे आणि आयोजनाबद्दल 2 शब्द सांगायचे आहेत. आयोजनाबद्दल नक्की एक गोष्ट मी ठामपणे सांगेन की आत्तापर्यंत 3 वेगवेगळे आयोजन झाले होते ग्रामीण प्रीमियर लीगचे, पण यावर्षीचं आयोजन असोसिएशन स्वतः करते आणि मी शब्द देतो किंवा तुम्ही तो कंटिन्यू करा की पुढले सगळे येणारे जे GPL असेल ते असोसिएशननीच कंटिन्यू करावं. बस थँक्यू. आणि आयोजन अतिशय सुंदर अप्रतिम आहे. फक्त थोडासा डिले झाला काही कारणास्तव, चालतं, होतं असतं क्रिकेटमध्ये. थँक्यू संकेत. दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि मान्यवरांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स निलेशजी पाटील. धन्यवाद. लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय सुरेख फटका, अप्रतिम फटका सजवलाय सारंगने. अर्थात पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. सारंग ब्रँडेड. धन्यवाद. तर आपण पाहतोय मैदानात श्री गणेश झालाय सारंगच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. अर्थात गोलंदाज जर आपण पाहिला तर राज तुरे वेगवान गोलंदाज आहे. इथे रनआउटची संधी होती, खराब क्षेत्ररक्षण केदारच्या माध्यमातून झालं. तोपर्यंत आपण पाहतोय अजून काहीतरी घडतंय मैदानामध्ये. पहिल्या षटकातील पहिले 2 चेंडू झालेले आहेत. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर आलेला आहे चौकार, तर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा जमा करतोय सारंग वादळ. स्ट्राईक एंडवर बॅटर आहे, तर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय अर्थातच कर्णधार 14 नंबरची जर्सी परिधान केलेला भूषण पवार. इथे मात्र अपील केलाय, पाहूया पंचांनी अपील उचलून दिलेला आहे. जबरदस्त अप्रतिम चेंडू होता आणि फलंदाज सारंग वादळ. बॅक टू पॅव्हलियन. कम ऑन डीजे. थँक्यू. मैदानात सामना सुरू आहे, परंतु मी विनंती करेन पुढील होणारा जो सामना आहे वनवली आणि कुणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली प्लेइंग 11ची लिस्ट जी आहे ही कॉम्बॉक्सकडे येऊन द्यायची आहे. कर्णधारांनी यायचं आहे संकेत पाटील आणि विघ्नेश पाटील. संकेत पाटीलने यायचं आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 13 विकेट पडलेले आहेत या 2 सामन्यांमध्ये आणि प्रथमतःच आपण पाहतोय पहिली LBWची विकेट मिळते ती म्हणजे राज तुरेला. खऱ्या अर्थानं गुणलेखकाच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर धरणे सर आहेत मित्रांनो, खूप मोठं नाव आहे धरणे सरांचं. जबरदस्त अप टू डेट त्यांचं गुणलेखन असतं. अर्थात मग विकेट किती गेल्या, डॉट चेंडू किती गेले, अगदी प्रत्येक गोष्ट ते सांगत असतात. तर धन्यवाद. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न झाला. लास्ट ऑफ गोलंदाजी मैदानात राज तुरेच्या माध्यमातून पाहतोय. क्रिकेटमधल्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना राज तुरेला आपण पाहतोय. स्वतः कर्णधार आहे. अर्थातच सिद्धिक 11 श्री गणेश बोरपाडा संघाचा. फलंदाजीमध्ये चमक दाखवता आली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आपण पाहूया 1 विकेट तर मिळवलेला आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आपण पाहतोय षटकातील पुढचा चेंडू. हॅलो. सुरेख फटका, गोड आवाज आलाय मैदानामध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातोय सीमाबार. चौकार. फार सुंदर फलंदाजी मैदानात पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला आणखी एक खोलवर डब्याचा चेंडू. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये 3 चेंडू यॉर्कर पद्धतीचे पाहायला मिळाले. लास्ट ऑफ षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाची झाली सांगता आणि अर्थात या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागत आहेत 11.
1 बाद 11 आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे। चालू असलेला सामना मैदानात आपण पाहतोय श्रीधर भोपी पुरस्कृत कुलस्वामिनी 11 बेलोशी विपक्ष सिद्दीक 11 श्री गणेश बोरपाडा या दोन संघामध्ये आपण हा सामना पाहतोय। प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय श्री गणेश बोरपाडा संघाने 1 बाद 11 धावा केल्या होत्या। सामना बघा दोन्ही संघ बरोबरीत चाललेले आहेत। इथे सुद्धा आपण पाहिलं षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला, अर्थात षटक क्रमांक 1 होतं राज तुरेचं आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलाय। दोन्ही संघ बरोबरीत चाललेले आहेत। पाहूया कोणाचं पारडं वरती जाणार आणि कोणाचं पारडं खाली जाणार। षटक क्रमांक 2 घेऊन आला जर्सी क्रमांक 11 अर्थात 11 प्रतीकला आपण पाहतोय। पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होणार प्रतीकची। राईट हँड वरती विकेट मारा करतोय। पहिल्या चेंडूला कट केलाय आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक सजवला होता त्याच्यावरून चेंडू जातो डीप पॉइंट कडे 4 धावांसाठी। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे ऑपरेटर ज्यांनी हे गाणं लिखित आहे असे निलेशजी कारलेकर त्यांनी स्वतः कंपोज केलं आणि मीरा वहिनींनी हे गाणं गायलेलं आहे त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद। या षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू निर्धाव चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाकडून आपण पाहतोय निर्धाव चेंडू। जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी मैदानात आपल्याला पाहायला मिळते प्रतीक पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय। स्ट्राइक एंडवर बॅटर आपण पाहतोय आदेशला। फटका पाहूया जबरदस्त फटका पाहतोय 6 धावांसाठी गगनभेदी गगनचुंबी षटकार येतोय। कम ऑन डीजे। सोपा झेल सुटतोय मला वाटते विकेट कीपर आहेत नरू भोईर एक अष्टपैलू क्रिकेटर आहे मित्रांनो परंतु सोपा झेल सुटलाय। या दोन सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5वा झेल ड्रॉप झालाय। बघा काय तंत्रशुद्ध गुणलेखन आहे किती झेल ड्रॉप झाले हे सुद्धा सांगतायत धरणे गुरुजी। षटकाची झाली सांगता षटक क्रमांक 2 होतं प्रतीकचं। पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती होत्या तर आपण या षटकामध्ये पाहतोय 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। अर्थात धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 26। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागत आहेत 1 बाद 26। कृपया टीम मीटिंग करू नका टायमिंग लागलेला आहे। मी तुम्हाला वारंवार सूचना करतोय विनंती सुद्धा करतोय आणि पाणी पिण्यासाठी षटक क्रमांक 3 संपल्यानंतर तुम्हाला 2.5 मिनिटं दिली जातील। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ज्यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी
घेतलेली आहे असे सर्वांचे लाडके दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे आणि या स्पर्धेचं उद्घाटन ज्यांच्या माध्यमातून झालं सर्वांचे लाडकं नेतृत्व सन्माननीय अनंतराव गोंदली शिवसेना तालुका प्रमुख यांच्या शुभ हस्ते आजच्या या स्पर्धेचं उद्घाटन झालं। तर पाहूया मैदानाकडे वळूया। आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज झालेला आहे अभिजित पारंगे जर्सी क्रमांक 28। पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय। इथे मात्र टिचून मारा करणं गरजेचं आहे, इथे धावा सेव्ह करणं गरजेचं आहे, धावा वाचवणं गरजेचं आहे। आहा लास्ट जवाब चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, दिशा बदलतोय। सुरेख सुंदर चेंडू देखणा चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं खूपच बाहेर निघाला, अप्रतिम चेंडू मैदानात पाहतोय अभिच्या माध्यमातून। पाहूया पहिला चेंडू तर जातोय निर्धाव। जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 25 धावांची गरज। पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होणार की फलंदाजी करणारा संघ हा सामना घेऊन जाणार। पाहूया फार सुंदर चेंडू पुन्हा एकदा। पहिला चेंडू गेला होता निर्धाव, दुसरा चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं। चेंडूची थोडीशी लांबी पाठीमागे घेतली, अर्थात आखूड टप्प्याचा चेंडू फेकला गेला आणि तो चेंडू जातोय निर्धाव। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत। समीकरण थोडंसं वेगळं बदलतोय। आपण पाहतोय 16 चेंडू असणार आहे, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असणार आहे कुलस्वामिनी 11 बेलोची संघाला। स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय आदेश सांदनकर आणि त्याच्या समवेत कर्णधार भूषण पवार। लाजवाब चेंडू, सुरेख चेंडू, देखणा चेंडू, काय म्हणायचं, अप्रतिम गोलंदाजी मैदानात अभि करतोय। जी अपेक्षा रसिक प्रेक्षकांना होती, जी संघ मालकाला होती, ती पूर्ण करताना अभिला आपण मैदानात पाहतोय। कारण फलंदाजी करताना अभिने सबसेल नाराज केलं होतं। सलगचे 4 चेंडू निर्धाव गेले होते, डॉट गेले होते। धरणे सर मला सांगत होते की खराब फलंदाजी होतोय मैदानात, परंतु बघू आपण इथे अप्रतिम अशी गोलंदाजी करताना अभिला मैदानात पाहतोय। पाहूया पुढचा चेंडू। या चेंडूवर देखणा फटका येतोय, चेंडू जातोय षटकार, गगनभेदी गगनचुंबी षटकार आलेला आहे। या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 धावा। धन्यवाद। सलगचे 3 चेंडू डॉट टाकल्यानंतर 1 चेंडू खराब आणि त्या खराब चेंडूचा फायदा कसा घ्यायचा हे आदेशला ठाऊक होतं। जबरदस्त अप्रतिम फटका सजवला 6 धावांसाठी। येणारा 5वा चेंडू पाहूया कशा पद्धतीने असणार आहे। वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडूची अडवणूक होते, अर्थात 1 धाव मिळेल। प्रतीक पाटील क्षेत्ररक्षक आहे, एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 33। 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे। ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, खऱ्या अर्थाने 1 फटका जर वाचला असता तर अजून सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती। पाहूया 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज। जबरदस्त अफलातून टायमिंग, जबरदस्त अफलातून टायमिंग। भूषण पवार, कम ऑन डीजे। आपण पाहतोय संघाचा कर्णधार भूषण पवार अगदी अंतिम चेंडूला ठोकतोय षटकार। भूषण ब्रँडेड षटकार आपण पाहिला, आसमानी फटका। आपल्या मनगटातली ताकद इथे पाहायला मिळाली, आसमानी फटका पाहायला मिळाला षटकाराला आणि या अंतिम चेंडूवरच्या षटकाराच्या साह्याने धावपलकावर धावा आलेल्या आहेत 39। 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज। समीकरण सोपं झालेलं आहे। अध्यक्ष साहेब, आणखी एक विनंती असणार आहे। आपण जे त्यांच्याच संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी सांगितलेलं आहे, तर मला वाटते आपले सदस्य सुद्धा हे काम करतील, जेणेकरून आपला वेळ जाणार नाही। वेळ वाचवण्याचा आपण प्रयत्न करूया।
आता ठरल्याप्रमाणे ड्रिंक्स ब्रेक जो आहे हा घेतला जातोय, परंतु 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू असताना चेस करणारा संघ आहे गोळसामानी 11 बेलोशी. थोडासा आपण पाहतोय एकतर्फी लढत हलकीशी पाहायला मिळते, तरी सुद्धा हा सामना अजूनही जिवंत आहे. मी म्हणेन कोणत्याही क्षणी जसं आपण म्हणतो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जर एका दुसरा षटक जर मनीष माने जसं यांनी षटक 2 ओव्हरचं हाताळलं होतं त्याप्रमाणे जर गोलंदाजी झाली तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो श्री गणेश बोरपडा संघ. परंतु ती किमया होणार का, तो पराक्रम होणार का? स्वतः गोलंदाज राज तुरे ऑन द मार्क असेल. षटक क्रमांक 4 मैदानात सुरू असताना. धन्यवाद. तत्पूर्वी विनंती असणार आहे जे संघ दोन्ही खेळतात त्यांच्या 12व्या खेळाडूंनीच पाणी घेऊन जायचं आहे षटक क्रमांक 3 संपल्यानंतर. वारंवार सूचना करण्याची काही गरज नाही मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही तुमच्यासाठी पर्वणी आहे. तुम्ही लगेच पाणी घेऊन चालायचं आहे, टाइमपास कृपया करू नका. चला तर पाहू येतो. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर अपील झाला, अपील पंचांनी फेटाळला. गोलंदाज झालेला आहे राज तुरे. आपण पाहतो वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलेलं आहे. जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. सामना अतिशय सोपा झालेला आहे, कारण अंतिम चेंडूवर जर आपण पाहिलं तर कर्णधार भूषण पवार यांनी गगनभेदी आसमानी फटका मारला षटकार आणि 6 धावांची मदत केली आपल्या संघाला. तदनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लागले होते 39. आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. आणखी एक सुरेख चेंडू. लाजवाब गोलंदाजी मैदानात होते. अभिने सुद्धा अशी सुरुवात केली होती. सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु 13 धावा अभिने षटकामध्ये खर्च केल्या होत्या. तर पाहूया षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय जादूमय गोलंदाजी होताना. तर काय घडणार या सामन्यामध्ये? जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू 12 धावांची गरज. सुरेख देखना फटका. क्षेत्ररक्षक शोधलाय, 1 धाव निश्चित मिळेल, परंतु एका धावेच्या मदतीने धावसंख्या ही पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावरती लागत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. कोण करिश्मा करणार, कोण तो गोलंदाज इथे विकेट घेणार किंवा फलंदाजी करणारा फलंदाज कमी चेंडूमध्ये षटकार बनवून हा सामना जिंकून देणार? भूषण पवार. फटका फसलाय का? फसलाय फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि भूषणची खेळी संपुष्टात येते. कम ऑन डीजे. ग्रामीण प्रीमियर लीग मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. मिलिंद नाईकच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. आपण पाहतोय फार सुंदर अपडेट दिली जाते धरणे सरांच्या माध्यमातून. आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. राज तुरेचं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय स्वतः कर्णधार राज तुरे आणि अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानात आपण पाहिली आतापर्यंत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव खर्च केली, तर चौथ्या चेंडूवर संघाचा कर्णधार भूषण पवार अर्थात कुलस्वामिनी 11 बेलोशी संघाचा कर्णधार भूषण पवारला माघारी परतवलंय. दोन्ही कर्णधार मैदानात आपल्याला पाहायला मिळाले. भूषण पवार माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानात, निकेत घरत. पाहूया निकेत घरत कशा पद्धतीने फलंदाजी करणार. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना 50-50 मी म्हणेन. इथे अजून एखाद्या विकेटची गरज आहे. पाहूया ही विकेट इथे मिळवणार का? 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला. येणारे 2 चेंडू. सोपा झेल, सोपा झेल. ऋषिकेश तुरे काय केलंय? खराब क्षेत्ररक्षण. सोपा झेल होता आणि असे झेल सहज टिपले जातात. इथे मात्र जर आपण पाहिलं तर झेल सुटला हातातून. मी म्हणेन खेळ सुटला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 41. 41 धावा धावफलकावरती लागत आहेत. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. काय सामना चाललाय. रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटतील असा सामना आपण मैदानात पाहतोय. पहिला सामना ज्या पद्धतीने झाला अगदी तोडीस तोड दुसरा सामना सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सेफ झोन मध्ये जाऊन चेंडू पडेल हा झेल तर होऊ शकत नाही. पाहूया रनआउटची संधी आहे
आणि काय घडलंय, संधीचं सोनं करताना आलं नाही. रनिंग बिटवीन द विकेट बघा, दोघांमधला तालमेल, आय कॉन्टॅक्ट खूप सुंदर झालं आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने धरणे सर धावा जाऊन पोहोचतायत 43 धावा धावपलकावरती लागतात. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. जबरदस्त सामना आपण पाहतोय. वेल्डन म्हणेन मी राज तुरेला, अप्रतिम गोलंदाजी मैदानात त्याने साकारली. तर पाहूया, येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. कृपया टीम मीटिंग करू नका प्लीज, जरा विनंती असणार आहे, सामन्याला फास्ट घ्यायचा आहे. टीम मीटिंग करू नका प्लीज. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी, सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. खऱ्या अर्थानं ग्रामीण प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस आणि पहिली रात्र आपण या ठिकाणी पाहतोय. रजनी क्रिकेट सुद्धा म्हणता येईल, कारण जर पाहिलं तर ज्यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. सन्माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी पुरस्कृत ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 4 2025 मध्ये आपण ही घेतलेली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांना धन्यवाद देतोय ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावला. कृपया खूप वेळ घेताय तुम्ही. क्षेत्ररक्षण करणारा संघ राज तुरे, विनंती असणार आहे, एवढा वेळ घेऊ नका. यानंतर होणारा सामना असणार आहे युगांश योगेश गुजर पुरस्कृत सिद्धिविनायक पुणे विपक्ष MC फायटर काटमदेव वणवली. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. अंतिम षटक असणार आहे. आपण पाहतोय 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. श्रीधर भोपी पुरस्कृत कुलस्वामिनी 11 संघाला. चला स्टार्ट. आहा, जबरदस्त फटका, लॉंग लेग षटकाच्या वरून चेंडू जातोय सीमापार. षटकार, पहिल्या चेंडूला आसमानी फटका, 6 धावांसाठी. धन्यवाद. खूपच सुंदर असं गीत वाजवलं जाते डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. नाद करायचा नाही, ग्रामीण प्रीमियर लीगचा निलेश कार्लेकर लिखित हे गीत आपण ऐकतोय. मैदानामध्ये जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय आदित्य. आणखी एक जोरकस फटका, चेंडू जातोय सीमापार. षटकार, विजयी षटकार आलेला आहे. श्रीधरजी भोपी साहेब अर्थात निकेशने जी फलंदाजी केली, गोलंदाजी केली, त्याच्यासाठी सन्माननीय श्रीधरजी भोपी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. मी विनंती करतोय निकेतला आपण आपला इनाम घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती असणार आहे, आपल्या ग्रामीण प्रीमियर लीगचे सर्व ज्यांना म्हणता येईल, कारण अध्यक्ष आणि अध्यक्ष